दादा असं कधी झालंय का तुम्ही शॉपिंगला गेलेत, ऑनलाईन पेमेंट केलंय आणि ते पेमेंट झालं नाही? तू गडबडला का? हो, पहिल्यांदा मला पण क्रेडिट कार्ड वाले फोन करतात का की आमच्याकडनं घेऊन टाका क्रेडिट कार्ड वगैरे? देतात ना फोन. काय लिमिट आहे? ₹1,00,000. आता हा लोकांचा प्रश्न आहे की आता तुमच्या खिशात किती पैसे आहे? मला माहिती नाही, बघायला लागतं. 1, 2, 4, 5, 6. खासदार अमोल कोल्हे साहेब असे बोलले की भोसरीतील कोणीतरी नामवंत माणूस आहे, प्रतिष्ठित व्यक्ती आहे, ज्याचा लंडनमध्ये 200 कोटीचं हॉटेल आहे बाबा. असेल तर अभिमानच आहे आम्हाला. कुणाचा असेल? आमच्या भोसरीतला कुठलाही नागरिक जर लंडन मध्ये जाऊन एवढा मोठा होतो तर मला अभिमानच असला पाहिजे. तर जिम की तालीम, दोघांपैकी तालीम. आमचा जो तालमीमधला जो खुराक आहे हा नॅचरल फूड आहे. बरोबर. आमच्या ज्या काही सवयी आहेत तालमीतल्या, या आयुष्यामध्ये फार आम्हाला फायद्याच्या ठरल्या. शक्यतो हॉटेलमध्ये कमी जेवायचं. तुम्ही शेवटचं कधी रडलाय? आज माझा एक मित्र आहे, त्याचा 13वा आहे. तोच माझा आयुष्यातला सगळ्यात वाईट प्रसंग माझ्या आतापर्यंत, म्हणजे आता तुम्ही विचारता येत बरोबर, सगळ्यात वाईट प्रसंग तो. नमस्कार, कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या, कारण नंतर तुम्हाला अजिबात वेळ मिळणार नाही. मित्रांनो, ज्यांच्या नावातच रांगडेपणा आहे असे भोसरी विधानसभेचे दमदार आमदार पहलवान महेशदादा लांडगे आज आपल्या सोबत आहेत. दादा, तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपण चहा घेऊयात आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया. मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, हा कम्प्लिटली नॉन पॉलिटिकल पॉडकास्ट असणार आहे. तर दादा, बोलता बोलता काही उलट सुलट प्रश्न विचारले गेली तर माफ करा, कारण मी पहिले बाहेर बॉडीगार्ड उभे आहेत, तर थोडंसं सांभाळून घ्या आम्हाला आता. तर माझा पहिला असा प्रश्न आहे की लोक म्हणतात की पॉलिटिकल लोकांची खूप मजा असते. फॉर्च्युनर असते, टोल माप असतो, एक फोन केला की कॉल सेट होतो आणि गाड्या असतात फिरायला वगैरे, पोलीस प्रोटेक्शन असतं, बॉडीगार्ड असतात. तर खरं किती मजा असते? ते बॉडीगार्ड हा जो प्रकार आहे, ते बॉडीगार्ड नाही, ते आमच्या संरक्षणासाठी असलेले पोलीस आहेत आपले. बरं. आणि ते काय आमचे पर्सनल बॉडीगार्ड नाही, ते आम्हाला सरकारच्या माध्यमातून मिळालेले आहेत. आणि आज तुमची सुरुवातची आहे कटिंग पेज मीटिंग या माध्यमातून मला फार आनंद होता. आणि तुम्ही सुरुवातच अशी केली की अराजकीय तुमच्या चर्चा असणार आहे. आता हळूहळू पुढे घेऊ आणि काय घाबरण्याचं काय कारण नाही. म्हणजे आता आम्ही बिंदास प्रश्न विचारू शकतो. दादा, एक गाणं आहे, दुःख अडवायला उंबरासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. असा कोणता मित्र आहे तुम्ही? आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक संघर्षाच्या माझ्या याच्यामध्ये किंवा माझ्या अडचणीमध्ये, माझ्या दुःखामध्ये किंवा माझ्या प्रवासामध्ये पूर्ण आतापर्यंतच्या अशा अनेक मित्र आहेत की ज्यांनी मला माझ्या मैत्रीमध्ये आधार देण्याचं काम केलंय, मला सावरण्याचं काम केलंय. त्यामुळे असे अनेक मित्र आहेत की मी असे एक मित्र असं नाव घेऊन माझ्या त्या बाकीच्या सगळ्या मित्रांना, माझ्या आयुष्यातले जेवढे पण मित्र, माझी मैत्री ही राजकीय मैत्री कोणाशीच राहिली म्हणजे पहिल्यापासून नाही. माझी अशी झालेली मैत्री कुठल्याही व्यक्तीची ही निस्वार्थी असते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्याबरोबर राजकारणात, समाजकारणात काम करणारे माझ्याबरोबर जे सवंगडी आहेत, माझे मित्र आहेत, ते एकदम निस्वार्थी आमची मैत्री. बरोबर. नाही तर असं म्हणतात बघा, राजकारणामध्ये आज कोण कोणाचा मित्र असतो तो उद्या शत्रू होतो आणि शत्रू असतो तो मित्र होतो. माझं असं बिलकुल नाही. माझे शत्रू पण तेच आहेत, मित्र तेच आहेत. मित्रांमध्ये वाढ झालेली आहे. असं काय माझं आहे ना, प्रत्येक माझ्या प्रत्येक वाटेमध्ये, चालण्यामध्ये, संघर्षामध्ये त्या सगळ्यांचा हातभार आहे माझ्यासाठी. वाटे चालत असताना मित्रही वाढतात आणि शत्रूही वाढत चालले जातात, असं काही हरकत नाही. तर दादा, तुमचा ड्रेसिंग सेन्स आम्हाला खरंच खूप आवडतो. म्हणजे कलर कॉम्बिनेशन, त्याचा सेन्स खूप स्ट्रॉंग आहे. तुम्ही वापरतात तो स्पेक्ट, तो सूट होतो. आपण पुढारी म्हटलं की एक स्टेरियोटाइप झब्बा कुर्ता घालून येणारा व्यक्ती डोळ्यासमोर येतो, तर ते कोण डिसाईड करतात?
कोणी व्यक्ती ठेवलाय का असं स्पेशली? नाही नाही, असलं काय नाही. हा, कारण तो सेन्स. असं काय नाही, पहिल्यापासून मला जी आवड आहे म्हणजे पारंपरिक वेशभूषा करायची, त्याच्यामुळं मला ते आवड पहिल्यापासून आहे. मला पण कधी कधी मला वाटलं की बाबा आज कॅज्युअल राहायचं, मी जीन्स पण घालतो, पण ते कधीतरी. पण माझा रेग्युलर जो आहे तो जब्बा कुर्ताच माझा मी वापरत असतो. पण असं काय नाही माझं की आपल्याला एक प्रकारचं काय डिझाईन वगैरे करून, तसं काय नाही. अच्छा, एकदम साधं आहे आपलं, सिंपल. तसं काय. वयाचा कोणत्या वर्षी तुम्हाला वाटलं की आपण आता राजकारणात जावं, आणि कोणाकडे पाहून वाटलं किंवा का वाटलं असेल? मी मागच्या पण एका माझ्या चर्चेमध्ये मी सांगितलं होतं की माझी प्रामाणिक इच्छा नव्हती, खरंच इच्छा नव्हती माझी राजकारणात यायची. मला राजकारणात आणलं गेलं, आणि आणताना मला या ज्या आपल्या लोकशाहीच्या मार्गाने निवडणुका होतात त्यामध्ये मला उभं केलं गेलं. आता हे त्या राजकीय गोष्टी त्याच्यात मला जायचं नाही, पण असं वाटलं नव्हतं कधी की मी येईल राजकारणात. माझ्या मित्रांना तुम्ही विचारा कधी भेटले तर, महेश लांडगे आमदार होईल का, नगरसेवक होईल का, कारण कधी आपला तो हेच नव्हता. पण ते म्हणतात ना, जे लिहिलेलं असतं ते संचितात असतं, ते घडतंच, आणि ते चांगल्यासाठी घडतं कधी. बरोबर आहे. आता लोक सगळ्यांना समान बघतात, म्हणजे सगळे पोलीसवाले एकसारखे, सगळे राजकारणी बाबा एकसारखे. तर जेव्हा असं तुमच्या कानावर येतं तर तुम्हाला वाईट वाटतं का ऍज अ माणूस म्हणून? वाईट वाटतं ना. वाईट का नाही वाटणार? बघा, आताची पाची बोट सारखी नसतं. मी मग अशी म्हणलं, मैत्रीमध्ये काही मैत्री स्वार्थासाठी होतात, काही मित्र स्वार्थासाठी येतात, आणि काही मित्र निस्वार्थी असतात. तसंच राजकारणामध्ये सुद्धा काही लोकांची महत्वाकांक्षा असते, मला त्या पदावर जाण्यासाठी काही पण सामदाम दंडभेद किंवा काय असेल ती कूटनीती वगैरे, अमुक तमुक, हे सगळं आलं त्याच्यामध्ये. पण काही राजकारणी मंडळी असे असतात की त्यांच्या समोर फक्त ती जबाबदारी जी आहे लोकप्रतिनिधी म्हणून, ती कर्तव्य म्हणून सांभाळण्याची सुद्धा मनात विश्वास असतो तो त्यांचा. ते काही लोक आहेत ना पॉलिटिक्स मध्ये. हो, पोलीस मध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं, पोलिसांमध्ये सुद्धा त्यांना तर म्हणजे आपल्याला म्हणजे ट्रॅफिक झालं तरी हे करणार, बरोबर, शिवाय घालणार. आणि ट्रॅफिक मध्ये एखाद्या माणसाकडे कुठं चुकीचा आला, त्याला दंड आला तर त्याच्यावर शेवटी प्रामाणिक काम करताना त्रास होतोच थोडासा, ते असतात सगळीकडं. पण मला असं वाटत नाही, मला पूर्णपणे विश्वास आहे की आताची राजकारणामध्ये जे लोक नेतृत्व करतायत किंवा जी लोक नव्याने नेतृत्व करायला येणार आहेत, ते सगळे हे लक्षात ठेवून आहेत की आत्ता लोकांना नुसता पाया पडून, भावनिक करून किंवा समोरच्यावर आरोप करून लोक निवडून देणार नाही. हुशार झालेत लोक हुशार झालेत, आणि लोक हुशार झाल्यामुळं लोकांच्या लक्षात येतं, समोरचा माणूस ज्यावेळेस एखाद्याबद्दल बोलतो त्यावेळेस त्याच्या मागचा त्याचा उद्देश काय आहे लोकांच्या लक्षात येतो. त्यामुळे लोक आता जो काम करेल त्यालाच निवडून देतील, आणि त्याचं व्हिजन काय आहे त्यालाच निवडून देतील. करेक्ट आहे दादा. आता लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्याकडे खूप कामं असतात आणि पूर्ण दिवस ठरलेला असतो, तर त्यातून इतक्या बिझी शेड्यूल मधून तुम्ही स्वतःसाठी किती वेळ काढता? स्वतःसाठी आता वेळच नाही. सकाळचा फक्त आपला थोडासा व्यायाम करायला, नाही तर मग दिवसभर तर याचं असं लोकांच्या समस्या किंवा लोकांची गाठी भेटी, जनसंपर्क याच्यातच जातो. सुखदुःखाचे कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये जातो. काही कंपनीमध्ये मुलांचे रिझ्यूम दिलेले असतात, त्या कंपनीच्या मॅनेजमेंट संग बोलणं, असं जसं वेळ भेटेल तसे कामातच वेळ घालवतो. बरोबर. शक्यतो सकाळचा उठतो, व्यायाम करतो घरात, आणि आपलं. आता फिटनेसचा खूप क्रेज आता आलाय करोना नंतर, तर जिम की तालीम, दोघांपैकी तालीम. आणि आता तुम्ही आता बऱ्याच दिवसापासून किंवा वर्षापासून तालीम करतायत, तर त्याच्यामध्ये लागलेली शिस्त, ती व्यायामाची असो किंवा खाण्यापिण्याची असतो, ते आता तुम्हाला किती उपयोगी पडते? त्याचाच उपयोग आहे. म्हणून आजपर्यंत डायबिटीस नाही, आता पण ब्लड शुगर म्हणजे बीपी नाही किंवा अन्य कुठलाही त्रास नाहीये. आमचा जो तालमीमधला जो खुराक आहे हा नॅचरल फूड आहे, म्हणजे तुम्हाला तुमच्या रोजच्या जेवणातून मिळणारं
प्रोटीन्स ते आहे. हा ते एकदम कुठं घ्यायचे असं काही नाही की ते शेक करा आणि ते घ्या तसं काही नाही. आणि व्यायामाची जी आमची जी क्वालिटी म्हणजे व्यायामाची जी पद्धत आहे आमची पहिलवानकीची, ती व्यायाम हार्ड असला म्हणजे थोडासा कठीण असला तरी तो शरीराला फार म्हणजे दीर्घ काळापर्यंत त्याचा फायदा होऊ शकतो. हे 100% मी सांगतो. आज माझ्या वडिलांचं वय 85च्या पुढे गेलं, जवळजवळ 85च्या जवळपास आले. मी आज पण माझ्या वडिलांना पहा, त्यांना कुणाला हात धरायची गरज नाही. ते आपले चालणं वगैरे त्यांचं आज पण तो नित्य नियम आहे. म्हणजे त्यांच्या आज एवढ्या वर्ष वयामध्ये सुद्धा आज ते त्यांची सवय जी तालमीत लागलेली आहे, आज पण ते 5 वाजताच उठतात. बापरे. त्यांना घड्याळ लावायची गरज नाही, त्यांना अलाराम लावायची गरज नाही. त्या टायमाला उठणार म्हणजे उठणार. आमच्या ज्या काही सवयी आहेत तालमीतल्या त्या या आयुष्यामध्ये फार आम्हाला फायद्याच्या ठरल्या. बरोबर. अंगवळणीच पडणे. आता तुम्ही माझा मुलगा पहा, माझ्या पुतणी जिम मध्ये नाही जाणार, आज सुद्धा तालमीत जाणार, शिकतात चांगला, सिम्बॉसिसला आहे, पण तरी पण तालीमच करणार, जिम नाही करणार. कारण तो जो फिटनेस आहे, जिम व्यायाम मधला जो तालमीमधला जो फिटनेस आहे, जो व्यायाम आहे, त्याने तुमच्या शरीराची हालचाल भरपूर होते, जेणेकरून तुमचा स्टॅमिना, ब्रीथिंग हे सगळं प्रकार वाढतो. बरोबर. आता तुमच्या पूर्ण कुटुंबात एक तालमीचं एक आहेत म्हणजे, तर तुम्ही आता दौऱ्यावर असतात तर साधारणपणे कोणते पदार्थ तुम्ही खाणारच नाही बाबा, मी उपाशी राहीन म्हणजे ऍज अ फिटनेस ट्रिक म्हणून, की हे पदार्थ मी कधीच खाणार नाही, त्याचे तोटे जास्त आहे, किंवा कोणते पदार्थ तुम्ही टाळतात जास्त करून? असं काही म्हणजे तेलकट असेल बाबा की नकोच असं काहीतरी? हा, तेलकट तर टाळतोच म्हणला, पण आता तुम्ही पाहिलं असेल तर बऱ्याचशा आता जे वातावरणामध्ये तुम्ही जो तो वजन कमी करायच्या मागा असतो. आम्ही तालमीत होतो तर आमचे घरचे म्हणायचे वजन वाढव, म्हणजे ते तुपाची बटली द्यायचे, ही संपली पाहिजे महिन्यात, बदाम द्यायचे, हे संपले पाहिजे महिन्यात, हे असं आमचं होतं त्यावेळेस. तो जो व्यायाम होता, म्हणून मी सांगतो, तो जो व्यायाम होता ना, त्या व्यायामाला ते पचायचं. आता तेलकट खाल्लं, तुपट खाल्लं, तिखट खाल्लं की काय लगेच चालू होतं, वातावरण बिघडलं की लगेच चालू होतं. आता तुम्ही बघा, आता चिकनगुन्या ते सगळं चालूच आहे. बरोबर. असं काय टाळण्याचं कधी आपण फक्त एकच करतो, आपण शक्यतो हॉटेलमध्ये कमी जेवायचं, म्हणजे आपोआप आपल्या ह्याच्यावर कंट्रोल येतो. जेवढं घरचं जेवढं असतं तेवढं चांगलं. आणि त्यामुळे सकाळी घरात जेवून निघतो, आज पण थंडाई पितो, आणि संध्याकाळचं घरी जेवायला जातो. वा. दादा, असं कधी झालंय का तुम्ही शॉपिंगला गेलेत, ऑनलाईन पेमेंट केलंय आणि ते पेमेंट झालं नाही, बंद पडलं मध्ये, आणि तुमच्याकडे कॅश नाही? नाही, असं कधी आमच्या म्हणजे पॉलिटिकल लोकांना अशा समस्या येत नाही, आमच्यासारख्या लोकांना येऊन जातात, मध्ये बंद पडलं की फजिती होती आमची. नाही, असं नाही. कधी समजा असं परदेशात जायचं असेल फिरायला, किंवा कुठं इथं आपल्या इथलं, तर माझ्या टूर सगळ्या जंगलातल्या असतात, सफारी वगैरे असतात. त्यामुळे मला तिथे लागणारा जे काही हे असतं ड्रेस, तेच घ्यायला गेलं तर गेलो, नाही तर माझा टेलर ठरलेला आहे, तोच कपडे चॉईस करतो, तोच त्याच्यावरची मॅचिंग तयार करतो, आणि त्याच्यामुळं फक्त त्याच्याकडे माप चेंज झालं का तो 1-2 बघतो, नाही तर तेच मापावर चालतं. माझा एक मित्र आहे अमृतसरला, त्याचे भाऊ इथं राहिले आहेत आमच्याकडून, ते पण मित्रच आहेत माझे, मंगलसिंग ढिल्लो म्हणून. त्यांच्याकडं एक टेलर आहे, मी त्यांच्याकडे लग्नाला गेलतो, तो टेलर आज सुद्धा मला कपडे पाठवतो तिकडनं. मला त्याची स्टाईल आवडते. त्यामुळं आपल्याला काय असं हे नाहीये. आता हा लोकांचा प्रश्न आहे की आता तुमच्या खिशात किती पैसे? मला माहिती नाही, बघावं लागतं. मोजून दाखवत. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 50. 6.5 किलो, 650. 650 नाही, 3.500. 3.500. 3.500.
म्हणजे बऱ्याच लोकांना वाटतं की बाबा पॉलिटिकल माणूस चालला की काहीतरी त्याच्याकडे आहे ना, तेवढं ठेवावं लागतं ना. उद्या एखाद्या चहा प्यायला कुठं बसलं तर ते खिशात बिल भरायला तर पाहिजे ना आपल्याकडे. अगदी अगदी बरोबर. कारण एक क्युरिओसिटी होती. तुम्हाला पण क्रेडिट कार्ड वाले फोन करतात का की आमच्याकडनं घेऊन टाका क्रेडिट कार्ड वगैरे? हो, देतात ना फोन. तुम्ही काय म्हणता? अरे मला ते ऑलरेडी त्या आमचं मला जो पगार मिळतो तो जो जमा होतो ना, हम्म. ते बँकेचं माझ्याकडे ऑलरेडी कार्ड आहे. बाकी दुसरे कार्ड नाही हा माझ्याकडे. का? काय लिमिट आहे? लाखभर रुपये असतील. लिमिट नाही होत असं असेल. नाही लाखभर. हा का? खरंच लाखभर. सीव्ही सांगून द्या आम्हाला सोडा. नाही खरंच लाखभर. नाही म्हणजे सोडा नंबर जो असतो ना पुढचा आणि मागच्या ते 3 आकडे आम्हाला सांगून द्या, आमचं थोडस लाखभर आहे. तुम्ही चेक करा मग ते आहे कार्ड गाडी त्याचे. आणि तुम्हाला ते वापरत ते कार्ड तर जास्त मी नाही ते ड्रायव्हरच वापरतो. ते पण डिझेल भरायला लागले तर. नाही तर माझ्या त्या पगारातला मी जास्तीत जास्त पैसे म्हणजे त्यातला खर्च हा विधायक कामाला करत असतो मी. जास्तीत जास्त समजा आता मध्ये 2-4 ठिकाणी मी मदत केली, त्याच्यामध्ये आपलं करत असतो. बाकी ज्यांच्या नावातच क्रेडिट आहे त्यांना काय क्रेडिट नाही करणार? असं नाही. हे चांगल्या लोकांचं क्रेडिट असतं, त्याबद्दल वाद नाही. उलट पैसे कमी असले ना खिशात त्याचा फायदा जास्त होतो. हा, खर्च कमी होतो. खर्च कमी होतो. आणि मग समजा कुठं हॉटेलमध्ये इच्छा नसली तरी माणूस काहीतरी खाऊन घेऊ चला, त्याने शरीराला पण चांगलं असतं पैसे कमी असले. अच्छा, म्हणजे नको असलेल्या गोष्टी आपण घेतच नाही काही गरज नसताना. दादा, एक संवेदनशील माणूस म्हणून तुम्ही शेवटचं कधी रडलाय? काही नाटक पाहिलं असेल, फिल्म पाहिलं असेल, किंवा असे बरेच लोक तुमच्याकडे काही ना काही घेऊन येतात, समस्या घेऊन येतात, आणि तुम्हाला असं वाटलं की अरे ॲज अ माणूस म्हणून आपल्याला वाईट वाटतं, तर असं कधी झालंय शेवटचं? आज माझा एक मित्र आहे, त्याचा 13वा आहे. शाळेत ज्या वेळेस मुलाला टाकतात 6वीला, आपलं 6 वर्ष झाल्यावर, त्या 6 वर्षापासून आज वयाच्या आमची 50वी आली. त्या दिवसापासून म्हणजे 6वी आपलं 6 वर्षाचं असल्यापासून सिनियर के जी पासून, ज्युनियर के जी पासून तर 10वी पर्यंत एका बेंचवर, एका शाळेत एका बेंचवर. नंतर सुद्धा आम्ही आज आमच्या म्हणजे 13 दिवस झाले, आजपासून माग 10 दिवसापूर्वी ज्यावेळेस तो आमच्यातनं गेला, त्या दिवशी सगळ्यात वाईट जास्त वाटलं. म्हणजे शेवटचा मी जास्त रडलो असेल. बालमित्र होता. बालमित्र ते आमचे, तुम्हाला सांगितलं म्हणजे मैत्रीच आमची वेगळी होती, घनिष्ठ मैत्री होती आमची. आणि असं काय त्याच्यात बंधन नाही, स्वार्थ नाही, काय नाही, आणि एकदम निस्वार्थी होते. आणि त्याची माझी तर वेगळीच अटॅचमेंट होती. त्यामुळं त्याच्यावर म्हणजे आता शेवटचा तोच माझा आयुष्यातला सगळ्यात वाईट प्रसंग माझ्या आतापर्यंत. म्हणजे आता तुम्ही विचारता येत सगळ्यात वाईट प्रसंग तो. खूप वाईट. दादा, जेव्हा सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला ब्रेक पाहिजे असतो ॲज अ माणूस म्हणून, वाटतं की रोज तेच सभा किंवा लोकांना भेटणं किंवा परिवार जे काय असेल दौरे, त्यातून वाटतं की आता थोडं थांबावं, एक दिवस स्वतःसाठी द्यावा किंवा 1 तास, तेव्हा नेमकं तुम्ही काय करतात? नदी किनारी बसतात म्हणजे काय असेल? मी गोठ्यात जातो. अच्छा. हा, माझ्याकडे गायी आहेत, माझ्याकडं बैल आहेत. मी तिथे जातो, गोठ्यात बसतो दिवसभर. त्यांची तिथं काय गोठ्यात काय कमी जास्त पाहतो, सगळं बघत असतो. आणि मग फिरत असतो ते शेतात, नदीच्या कडेला फिरत असतो. पण जातो मग त्या दिवशी फोन पण नाही, म्हणजे बंदच करतो आणि जाऊन निवांत हे करतो. तसा दिवस येत नाही कधी, शक्यतो संध्याकाळचा जातो, दुपारी परत दुसऱ्या दिवशी परत येतो. पण असं झालं की जातो मी. पण ते बरं असतं जरा थोडस, मेडिटेशनच येते एक प्रकारचं. ते म्हणतात ना दादा की तुम्ही गायींच्या सहवासात जर वेळ घालवला तर स्ट्रेस कमी होतो. हो बरोबर, खरं आहे का? एकदम बरोबर. अच्छा, गायींच्या सहवासात आता जेवढं तुम्ही त्यांच्यात राहाल, म्हणजे आता हे कुणाला वाटेल काल्पनिक आहे, कुणाला वाटेल की धार्मिक आहे बाबा, नाही म्हणजे काहीतरीच बोलतोय, पण ऍक्च्युअली जो माणूस तिच्या सहवासात राहील ना, त्याला जो अनुभव येईल ना, त्याच्या प्रकृतीला, त्याच्या म्हणजे सहवासात तो वेगळाच आहे. पण आता हे लोकांना काय त्याच्यावर अजून विश्वास बसत नाही. गायीच्या संदर्भामध्ये गायी सांभाळल्या पाहिजेत, गायींच्या एकदम आता आम्ही करतो त्याच्यामध्ये काम, म्हणून आम्हाला असं वाटतं की लोकांनी पण त्याच्याकडे प्रामुख्याने पाहिलं पाहिजे, गायी कशासाठी आपण सांभाळली पाहिजे.
बरोबर आहे. आणि त्यातल्या त्यात देशी गाईचा उपयोग काय हे सगळं ते नंतर. खरंय खरंय. दादा, आपल्यासारख्या नेतृत्वाला पाहून तरुण पिढीला आकर्षण खूप होतं की अरे बापरे यांची मजा आहे. आणि त्यांचा राजकारणाकडे कल वाढत जातो. अरे मला पण पुढारी व्हायचंय. तर रियालिटी त्यांना समजत नाही. त्यांना फक्त ते झगमगाट दिसते की तुमच्या पुढे हजारो लोकांचा जमावडा असतो, ताफा असतो, पोलीस प्रोटेक्शन असतं. तर हे तरुण पिढीला तुम्हाला काय सांगावंसं वाटेल, किंवा ज्यांना वाटतंय की राजकारणात करिअर करायचंय बाबा मला, तर त्यांना काय तुम्हाला वाटतं सांगावंसं? पोलिसांच्या संदर्भात तुम्ही सांगितलं तसं मी सैनिकांच्या संदर्भात सांगतो. हे राजकारणात लोकप्रतिनिधी होणं म्हणजे काय म्हणू आपण त्याला, ग्लॅमर कमवणं किंवा काय आपण त्याला तुम्ही म्हणू शकता. फेमस होणं, थोडंसं फेमस होणं म्हणजे राजकारणात येणे हे चुकीचा अर्थ आहे. किंवा राजकारणात आल्यानंतर आपल्याला प्रोटेक्शन मिळते हे किंवा पावर मिळते बाबा, आपलं नाव होते, ह्याच्यासाठी राजकारण नसते. सैनिक सीमेवर थांबतो, त्या ज्या सैनिकांमुळे आपण सुरक्षित आहे त्यांची जबाबदारी काय आहे की आपल्याला सुरक्षित ठेवायचं. पोलिसांची जबाबदारी काय, आपल्या इथं सगळ्यांना सुरक्षित ठेवायचं. तसं या ज्यांना कुणाला राजकारणामध्ये यायचंय किंवा ज्यांना कुणाला राजकारणामध्ये येऊन ग्लॅमर कामाचे, त्यांच्यासाठी हे राजकारण नाहीये. की ज्यांना कुणाला यायचंय त्यांनी पण त्या सैनिकांसारखी, त्या पोलिसांसारखी कर्तव्य म्हणून जर तुम्हाला काम करायचं असेल, जबाबदारी म्हणून जर काम करायचं असेल तर इथं आलं पाहिजे. आज आम्ही सकाळी आमच्याकडे पाहिल्यानंतर लोकांना वाटतं की गाडी लोक येत अमुक, ज्या कामासाठी आमच्याकडे आम्हाला लोकप्रतिनिधी केले त्या कामासाठी लोक आल्यानंतर बघा, एखाद्या डॉक्टरकडं पेशंट गेला आणि त्याला त्याच्या आजारावर त्याला योग्य औषध मिळालं, तो नीट झाला, तर तो 4 लोकांना सांगतो डॉक्टर एकदम छान आहे आणि त्यांच्याकडे गुण आहे. तसंच आमच्याकडे सुद्धा असंच आहे की आमच्याकडे लोक येतात, आमच्याकडे ऑफिसला येतात, आम्हाला भेटतात, रस्त्यावर भेटतात, आम्हाला कामं. कधी ज्यावेळेस एखाद्या व्यक्ती आमच्याकडे आला, त्याचं काम झालं, तर तो सांगतो सगळ्यांना की चांगला माणूस काम होऊ शकतं. चांगला म्हणण्यापेक्षा काम होऊ शकतं, काम करू शकतो. तर त्याच्यामुळं लोक आमच्याकडे येतात. बरोबर. तेच लोक जाऊन तिथं म्हणलं असतं की आले ते नाही आणि हल्ले राजेशाही सारखं राहतं. लोक म्हणले त्याच्यासाठी नाही ना, आम्ही तुझं काम झालं का तिथं विचारतील लोक. तू काम झालं असेल तर आम्ही जातो काम घेऊन, तू काही त्याला पाहायला गेलता का? त्यामुळे या राजकारणात येणारा माणूस हा त्यांनी जबाबदारी, आपली कर्तव्य सांभाळली पाहिजे, समजून काम केलं पाहिजे. दादा, आम्ही असं ऐकलंय की पिंपरी चिंचवड मध्ये आता IIM उभारलं जाणार आहे, तर त्याबद्दल काय सांगणार? एज्युकेशन हब मधली एक मोठी इन्स्टिट्यूट आपल्याकडे येते एज्युकेशन मधली. जसं गव्हर्नमेंट इंजिनियर कॉलेज आपण इथे केलं, तसं IIM ची सुद्धा इन्स्टिट्यूट इथं आल्यानंतर एक जागतिक लेवलला आपल्या शहरामध्ये, देशामधली ओळख आहे IIM ची, ती सगळीकडे जाईल. आणि त्याच्यासाठी लागणारी 70 एकर जागा आम्ही कलेक्टरांकडनं ही त्यांना वर्ग करण्यासंदर्भातले आदेश आम्ही परवा दिलेत. ज्यावेळेस ते येईल, IIM सारखी इन्स्टिट्यूट येणं आपल्या एरियामध्ये, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज येणं, हे यांनी आपल्या इथल्या राहणीमानात, आपल्या इथल्या एरियामध्ये किंवा आपल्या परिसराची एक उंची वाढवणार, त्यामुळे फायदाच होणार आपल्याला. आणि IT पार्क सुद्धा आपण प्लॅन करतायत, म्हणजे येणार आहेत, तर त्याबद्दल काय? IT पार्क आपण प्राईड वर्ल्ड सिटी म्हणून आहे, तिथं आपण करतोय. 50 लाख स्क्वेअर फूटचा तेव्हा IT पार्क आहे. ऍक्च्युली ती प्रायव्हेट लँड आहे, पण त्या व्यक्तीला ज्यांची आहे, त्या प्राईड सिटीवाले जे मालक आहेत त्यांच्याशी मी भेटलो. त्यांना मी सांगितलं की पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून जे पण इन्फ्रास्ट्रक्चर तिथं पाहिजे ते मी उपलब्ध करून देतो. आज माझ्याकडं तुमच्याकडे जागा आहे, माझ्याकडे विजन आहे, माझ्याकडं फार तुम्हाला महापालिका असेल, राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, यांच्या माध्यमातून जी मदत लागेल ती मी तुम्हाला देतो. बरोबर. तुम्ही त्याच स्वरूपातलं एक काम करावं. मग आम्ही बऱ्याच दिवस चर्चा करत होतो आणि मग आम्ही ठरवलं की 90 मीटर रस्ता जो आपला आहे याचा स्पाईन रोड, तो जो पुढे जातो,
त्या रोडच्या बाजूला करायचं. पण त्याच्या अगोदर काय करायचं, रस्ते डेव्हलप करायचे. तुम्ही हिंजवडीमध्ये ज्यावेळेस झालं, आज हिंजवडीमध्ये वाहतूक ट्रॅफिक समस्या आहे, तसं आता आम्ही वाहतुकीला समस्या नाही आहोत, त्याच्या अगोदर पहिले सगळं रस्ते वगैरे तयार करून घेतो. आणि साहजिक ते IT पार्क करण्यामागचा दृष्टिकोन माझा असा आहे, तुम्ही पहा खराडी, विमाननगर, चंदननगर, तुमचं हिंजवडी, हे जे एरिया, या एरियामध्ये राहायला आलेला माणसं, व्यक्ती, नागरिक किंवा त्या तिथं राहायला आल्यानंतर तिथं आजूबाजूला वाढणाऱ्या व्यवसाय असतील, हॉटेल्स असतील किंवा वेगवेगळे व्यवसाय असतील, ज्या तिथल्या स्थानिक भूमिपत्रांना त्याचा फायदा होऊ शकतो. आणि आमच्या समाविष्ट गावांमध्ये जिथं मी हे करतोय, चरवलीमध्ये, तिथंच करण्यामागचा उद्देश हा आहे माझा की आज चरवलीच्या ज्या पण काही स्कीम्स त्या ठिकाणी होतात, गृह प्रकल्प होतात, जे आमचे स्थानिक भूमिपुत्र जॉईंट व्हेंचर मध्ये करतात, काही स्वतः बिल्डर्स आहेत, त्या ठिकाणची त्यांच्या ज्या फ्लॅट्स आहेत त्यांची किंमत वाढावी, त्यांना चांगले पैसे. आम्हाला असं वाटतं की माझा एरिया सुद्धा या एरियाच्या बरोबर असावा. मला असं वाटतं की माझा हा समाविष्ट गाव जो आहे ना, हा समाविष्ट गाव याची तुलना पण हिंजवडी बरोबर व्हावी, याची तुलना पण बाणेर बालेवाडी सारखी व्हावी, याची तुलना वाकेड रावेत सारखी व्हावी, याची तुलना ज्या एरियांच्या नावामुळं म्हणजे त्या तिथल्या उद्योजकांमुळे ते एरिया डेव्हलप झाले, तसं मला वाटतं की माझी समाविष्ट गाव त्या माध्यमातून त्यांची पण हे वाढावी, बॅकलॉग भरून काढावा, तिथं बॅकलॉग भरून काढावा. त्यामुळे ते IT पार्क त्या ठिकाणी करायचं ठरवलं. त्याच्यासाठी लागणारी सगळी मदत मी सरकार म्हणून, सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी त्या ठिकाणी करतो. आणि त्यांनी सुद्धा, त्या उद्योजकांनी सुद्धा, अरविंद जैन साहेबांनी सुद्धा त्याच्यात पॉझिटिव्ह विचार केला आणि त्यांनी पुढे ते चालू केलं. त्याचा फायदाच होणार, त्याचं नुकसान होणार नाही. आता हे ज्याला ज्या अँगलनी बघायचे ते बघू शकतं. बरोबर. आता माझा एकदम क्लिअर दृष्टिकोन, एकदम साफ दृष्टिकोन आहे. माझा समाविष्ट गावाची उंची वाढावी आणि त्या दर्जाचं नाव माझ्या समाविष्ट गावांचं व्हावं. जसं हिंजवडीचं नाव जागतिक लेवलवर होते, तसं आमचंही व्हावं. बरोबर. दुसरं माझं ते ITच्या माध्यमातून माझी गव्हर्नमेंटकडे माझी मागणी आहे. तुम्ही मागच्या अधिवेशनामध्ये, आमच्या बजेटच्या अधिवेशनामध्ये मी एक मागणी केली होती. ती ऍक्च्युअली ती काय मागणी करताना मी काय ती कधी पब्लिश केली नाही, पण त्याच्या मागचा माझा हेतू फार चांगला होता. ज्या वेळेस भूमिपुत्रांच्या जागा या प्लॉटमध्ये जात होत्या पहिल्या, म्हणजे MIDC किंवा या ठिकाणी जिथं IT पार्क होतं, त्या ठिकाणी स्थानिक मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. आता स्थानिक या शब्दाची व्याख्या करताना त्यावेळेच्या सरकारनं काय केलं, जो 15 वर्ष राहतो तो स्थानिक. आम्हाला मान्य आहे तो स्थानिक आहे आणि आम्ही पण त्यांना मदत करतोय. आता 15 वर्ष राहतात त्यांच्याबरोबर सुद्धा आम्ही आहेत. माझी भूमिका काय होती त्या, म्हणजे मी आता तुमच्या समोर आहे म्हणून बोलत नाही, पण माझी भूमिका त्या दिवशी मी सभागृहात स्पष्ट केलेली आहे. माझी भूमिका अशी आहे की भूमिपुत्रांसाठी वेगळा कायदा करा. म्हणजे भूमिपुत्र ज्यांच्या जागा या प्लॅन मध्ये गेल्या, या MIDC मध्ये गेल्यात, IT पार्क मध्ये गेल्यात, त्या लोकांना वेगळा कायदा करून त्या IT सेक्टरमध्ये तुम्ही कामाला घेतलं पाहिजे. ITच असेल असं नाही, कुठलं पण ऑटोमोबाईल असेल, फार्मास्युटिकल असेल, कुठलं इलेक्ट्रिकल असेल, इलेक्ट्रॉनिक असेल, कुठं पण जिथं भूमिपुत्रांच्या जागा गेल्यात त्या भूमिपुत्र म्हणून त्यांचा कायदा एक वेगळा झाला पाहिजे आणि स्थानिक म्हणून एक कायदा वेगळा झाला पाहिजे. बरोबर. भूमिपुत्रांचं जसं त्यांच्या जागा त्या ठिकाणी गेल्या आणि ते घेताना सुद्धा कवडी मोल देतात. आता आमची MIDC जागा त्यावेळेसचा रेट तुम्हाला सांगितलं तर तुम्ही म्हणसाल काय रेट होता, त्यावेळेस तर आम्हाला हे म्हणजे त्यावेळेस आमचे आजोबा होते. तसं आता इथून पुढल्या काळामध्ये भूमिपुत्रांसाठी वेगळा कायदा आणि स्थानिकांसाठी वेगळा कायदा. स्थानिकांना त्यांच्या पर्सेंटेजनुसार जॉब मिळाले पाहिजे. आज आम्ही अर्ज केला एखाद्या कंपनीत, समजा तर तुम्ही हिंजवडीत एका कंपनीत जा आणि तिथं अर्ज करा माहितीच्या अधिकारात की तुम्ही स्थानिक लोकांना किती नोकऱ्या दिल्या, तर ते सांगणार 50%, 60%. पण त्या 50-60% 15 वर्ष जी लोक त्या एरियात राहायला आलेत ती लोक दिसतील तुम्हाला. पण तुम्ही त्यांना विचारलं की
या हिंजवडी IT पार्कमध्ये किंवा चाकण MIDC मध्ये किंवा रांजणगाव MIDC मध्ये किंवा तळेगाव भूमिपुत्रांना किती नोकऱ्या दिल्या? तुम्हाला बापरे, एकच माणूस गाव सापडेल. मग ही जी व्याख्या आहे भूमिपुत्र आणि स्थानिक, हा जो लोकांमध्ये संभ्रम आहे ना, किंवा लोकांना वाटतं स्थानिक लोकांसाठी या स्थानिक मध्ये भूमिपुत्र हा वेगळा निघाला पाहिजे, याच्यासाठी मी प्रयत्न करतो. आज IT पार्क झाल्यानंतर मी त्याच्या संदर्भात माझी शासनाकडे मागणी आहे, मागितलेली आहे, आणि मी तुमच्या समोर बसले म्हणून नाही म्हणत, पण मी या अधिवेशनामध्ये ती मागणी केलेली आहे. बरोबर, तुम्ही आमचे हे पाहू शकता पटलावरती, मी बोलल्याची सगळी माहिती आहे. बरोबर. त्यामुळे IT पार्क झाल्यानंतर माझा चरवलीचा नाव हे जगाच्या नकाशावर जाईल. तिथे राहणाऱ्यांची त्यांना अभिमान वाटेल की बाबा आपण काहीतरी केलं तिथे. बरोबर, पूर्ण कायापालट होऊ शकतो असे प्रोजेक्ट आल्यानंतर. जरा तुमचं विजन सगळ्यांना माहिती आहे आणि असंच विजनरी नेता सगळ्यांना पाहिजे असतो. अपार्ट फ्रॉम दॅट अजून तुमचं काय विजन आहे आपल्या एरियाला घेऊन, आपल्या परिसराला घेऊन? तर तुम्ही जर साधारण माहिती घेतली, मागच्या 5-10 वर्षामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये दरवर्षी 10% वाढ होती लोकसंख्येमध्ये राहण्यामध्ये. समजा 25 लाख असेल तर आज 25 लाख असेल तर पुढल्या वर्षी 2.5 लाखाने वाढते, म्हणजे ती 27.5 लाख होते. त्याच्या पुढे तुम्ही गेले तर अजून 30 चढते, अशी 10% वाढते. बरोबर. हे जे लोक शहर आपल्याला आवडीचं शहर किंवा राहण्यायोग्य शहर म्हणतात, त्या राहण्यायोग्य शहराला तेवढ्या सुविधा, मग त्या सुविधांमध्ये सार्वजनिक लाईट, पाणी, रस्ते हे तर आलंच. त्याचबरोबर या शहरामध्ये राहायला आलेला जो परिवार आहे त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी, त्या महिलांसाठी, त्या नागरिकांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी या शहराची ओळख जसं औद्योगिक नगरी आहे तशीच या शहराची ओळख सगळ्या माध्यमातून, म्हणजे जसं औद्योगिक नगर आहे, शिक्षणाचं माहेरघर आहे, क्रीडा स्पोर्ट्स मध्ये आलं पाहिजे. वेगवेगळं ज्या ज्या क्षेत्रामध्ये याच्या साहित्यिक आपल्याकडे भरपूर आहेत त्यांना चांगला दर्जा. एक उत्तम शहर, म्हणजे शहर घडवत असताना अष्टपैलू शहर असतं, अष्टपैलू नियोजन केलं ना म्हणजे सर्वांगीण विकास झाला पाहिजे. माझ्याकडे हे विजन आहे की पुढल्या 2050ला या शहराची लोकसंख्या काय असेल. 2050ला जी लोकसंख्या असेल, आता तुम्हाला 2050ला लोकसंख्या असेल, त्या 2050च्या लोकसंख्येला लागणारा सगळ्या मूलभूत गरजांचा ताण 2050ला आला नाही पाहिजे. आतापासून तयारी करायला पाहिजे. ते आम्ही माग 5-10 वर्षापासून त्याच्यावर तयारी करतो. बरोबर. मग त्या सगळ्या यंत्रणा आम्ही त्याच्यावर काम करतोय की ज्या लोकसंख्या वाढीमुळं ज्या सार्वजनिक मूलभूत गरजांवर ताण येणार आहे ते पूर्ण त्यावेळेस आल्या नाही पाहिजेत, हे अनुषंगाने विजन ठेवून काम करतोय. बरोबर. दादा, तुम्ही म्हटलं की दरवर्षी 10% लोकसंख्या वाढते, तर मग त्याला लागणारं पाणी, सुरक्षा आणि वाढणारा कचरा. आता मोशी कचरा डेपोचा प्रश्न आता तो आपल्या डोळ्यासमोर आहेच, तर तो कसा आपण फिक्स करू शकतो? शहराची निर्मिती झाल्यापासून कचरा मुशीमध्ये आहे, आणि 1992 पासून ऑथोराइजपणे मुशीमध्ये तो कचरा जमा करायला लागले 1992 पासून. तर तेव्हापासून आजपर्यंत जर डम्पिंग केलेला त्याच्या आधी 15 लाख मेट्रिक टन आणि नंतर 8 लाख, म्हणजे मी लोकप्रतिनिधी आमदार होण्याच्या अगोदरपासून सांगतो, म्हणजे ते आतापर्यंत त्याच्या आधीपासून जो 23 लाख मेट्रिक टन आहे, हा काय केलाय फक्त डम्पिंग केलाय, त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. आणि फक्त निवडणूक आली की त्याच्या तेवढ्या पुरतं. आता ते आजूबाजूच्या लोकांना माहिती आहे की मी त्या परिसरात काय केलं. आता 23 लाख मेट्रिक टन कचरा असेल तर त्याच्या आजूबाजूला बफर झोन तयार होतो, आणि तो बफर झोन झाल्यानंतर त्यामध्ये राहणाऱ्या लोकांची घरं, त्यामध्ये असलेल्या सगळ्या वास्तू, सोसायट्या सगळ्या या अनऑथराइज्ड ठरतात. मी 2014ला काय केलं, तो बफर झोन कमी करण्यासंदर्भातली भूमिका राज्य सरकारकडे मांडली. त्या संदर्भातला एक अहवाल राज्य सरकारने मागवला, तो मान्य केला. तो 400 मीटरचा जो हे होता 500 मीटरचा, तो 400 मीटरचा तो 100 मीटर वाढला. पण ते करत असताना 100 मीटरवर करत असताना राज्य सरकारने काही सूचना दिल्या, हा 100 मीटर आम्ही करतो पण तुम्ही याच्यात ही डेव्हलपमेंट करा.
मग काय करा, तो कचरा कमी करण्यासाठी काय करता येईल, त्याच्यावर प्रोजेक्ट काय करता येईल, त्याच्यावर तो कचरा कायमचा त्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी आम्हाला सूचना केल्या. मग त्याच्यावर मी डम्पिंग नाही करत बसलो. जो 23 लाख मेट्रिक टन कचरा आहे, जसं माझ्या अगोदर डम्पिंग होत होता म्हणजे ते मी डम्पिंग नाही करत बसलो. आता काही लोकांची अपेक्षा असते की यांनी पण डम्पिंगच करायला पाहिजे होतं, म्हणजे यांनी आपल्यासारखंच वागायला पाहिजे होतं. पण मी पहिल्यांदा तुम्ही विजन म्हणून विचारलं म्हणून सांगतो, आम्ही वेस्ट टू एनर्जी प्रकल्प केला, बायो मायनिंग केला. आज जो डम्पिंग केलेला कचरा आहे, तो डम्पिंग केलेला कचरा आज त्या बायो मायनिंग मध्ये संपुष्टात येतो. त्यानंतर वेस्ट टू एनर्जी रोजचा आजचा 1000 टन कचरा जमा होतोय. 1000 टन कचरा जमा होतो. आज वेस्ट टू एनर्जीतनं 14 मेगावॅट, मला वाटतं 14 मेगावॅट एनर्जी जनरेट होते तिथे. हा कोणी विश्वास नव्हता ठेवला. ज्यावेळेस वेस्ट टू एनर्जी आम्ही चालू केला त्यावेळेस त्याच्यावर कोणीतरी विश्वास ठेवला नव्हता. आता आरोप तर सगळेजण करत असतात, मी त्या आरोपाकडे दुर्लक्षच करत असतो काय. पण जर हे लोकांना आज तिथं राहणाऱ्या लोकांना जाणवतंय, त्याचा वास कमी झाला, त्याच्यामुळे होणारा प्रदूषण कमी झालं. आता प्रदूषण तुम्हाला सांगतो, अनेक लोक म्हणतात की कचरा डेपोत अमुक प्रकारचं काम चुकीचं चालेल, तर मग आता पर्यावरणाच्या संदर्भातलं मी तुम्हाला सांगतो, हा 23 लाख मेट्रिक टन कचरा ज्या वेळेस त्याचं डम्पिंग केलं होतं, डम्पिंग केलं म्हणजे डोंगर गेले होते, त्याच्यावर पाऊस पडला. प्रत्येक वर्षी पाऊस पडतो. पाऊस पडला त्याच्यातनं जे पाणी नाल्याला येतं, त्याच्यातनं जे नाल्याच्या माध्यमातून नदीला जातं. म्हणजे त्याच्यात इंद्रायणी नदीपासनं, आजूबाजूच्या नाल्यापासनं, आजूबाजूच्या ज्या विहिरी आहेत त्या विहिरींच्या पाण्यामध्ये सगळं परत करत येतं. याचा विचार कोण करत नाही. म्हणजे कसं असतं, काही लोक बिनचूक बरोबर असतात, काही न करता बरोबर. आणि जो करतो त्याचं काम यशस्वी झालं की तो चुकला, असं काहीतरी करायचं नाटक असतं आमच्याबद्दल. मी लक्ष देत नाही त्याच्याकडे. पण कचरा डेपोचा येणाऱ्या या 2-4 वर्षामध्ये शहरात कचरा, मला खात्री कचरा आहे ना, लोक घरी विकत मागायला येतील, इतके प्रोजेक्ट त्या कचऱ्यावर तयार होतील. कचरा विकत घेतील लोक. म्हणजे हे मला असं वाटतं, कारण मी आज जो प्रोजेक्ट करतो वेस्ट टू एनर्जी, तर त्या 14 मेगावॅट मध्ये आज अशी कॅपॅसिटी आहे, असे म्हणजे तिथं मी त्या लोकांशी भेटल्यानंतर ती 14 मेगावॅटची 22 मेगावॅट पण करू शकतो, इतकी तिथं आपण हे करून ठेवलं कॅपॅसिटी होती. आणि त्याचा फायदाच होतो आपल्याला. त्यामुळं कचऱ्यावर जे आम्ही केलंय नाही, ते पुढलं विजन ठेवूनच केलंय, डम्पिंग करायचं म्हणून नाही. म्हणजे जो स्थापनेपासून होता त्याच्यावर कुठली न प्रक्रिया करता तो डम्पिंग केला होता. बरोबर. तर तिथं आता आम्ही प्रक्रिया करतो आणि तोच उपयोग सगळ्यांना होईल. म्हणजे वरवर काम करण्यापेक्षा लेट पण थेट काम करायला तुम्हाला जास्त आवडतं. लेट नाही, लेट करायचं कामच आपल्याकडे नाही. थेट करायचं, घेतली जबाबदारी तर पूर्ण करायची. शो म्हणून मी माझं आतापर्यंत कुठलंच काम केलं नाही, किंवा आमदारकी मी शो साठी करतोय किंवा लोकप्रतिनिधी शो म्हणून वावरतो, असं बिलकुल नाही. आणि काम करायचा तुमचा अलगच पॅटर्न आहे, आपल्या पॅटर्नने काम करायचं. पॅटर्न म्हटल्यापेक्षा ते आपण जो पॅटर्न पहिला जो होता ना डम्पिंग करायचं लोकप्रतिनिधींचा, तो पॅटर्नच पूर्ण बदलून टाकला आपण. बरोबर. म्हणजे ज्या जागेवर आपल्याला पाठवले त्या जागेवरचं महत्व ओळखून, त्या जागेचं जबाबदारी ओळखून काम करायची. बरोबर. तो पॅटर्न ठेवला आपण. उद्या कोणी येईल आणि म्हणेल मला निवडून द्या, मी रडतो, पाया पडतोय, भावनिक करतोय, किंवा समोरच्या उमेदवाराला समोरचा जो माझा प्रतिस्पर्धी आहे त्याच्यावर मी आरोप करतोय, त्याने अमुक केलंय, तर मग ते नाही राहिलं राजकारण. पॅटर्न पूर्ण बदललाय. काम दाखवा. तू दुसऱ्याकडे बोट करण्यापेक्षा तू काय करणार ते सांग, तुझं विजन सांग, हे मानसिकतेत मी असतो. आणि म्हणून मी माझ्या आतापर्यंतच्या राजकीय प्रवासामध्ये मी कधीच कोणा आरोप केले नाहीत. मी 2014ची निवडणूक लढलो, अपक्ष लढलो, त्यावेळेस मी काही शहरातले माझ्या मतदारसंघातले प्रश्न होते जे सगळ्यांना गरजेचे होते, ते प्रश्न घेऊन आलो. मग ते काय प्रश्न होते,
शास्तीकर होता, समष्टी गावांचा विकास होता, असे प्रश्न घेऊन मी पुढे आलो. मी आरोप करून नाही आलो, नाही विजन घेऊन आले. विजन घेऊन आलो मी पुढं. आणि ते विजन मी 2019ला पण त्याच पद्धतीनं केलं, कुणा आरोप केले नाही. आणि ते माझ्या रक्तातच नाही, माझ्या स्वभावातच नाही कुणा आरोप करायचे. मला उलट कुणी आरोप केला तर मला थोडं त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटते की बाबा त्यांना माझा राग येत असेल, असं मला वाटतं की बाबा आरोप करतात याचा अर्थ त्यांना वाटत असेल की ही विजन मी ठेवून का नाही काम केलं, ही विजन ह्यानीच कसं काय केलं, आपणच का नाही केलं. जर आपण पण कचऱ्यावर प्रक्रिया केली असती, आपण जर कचऱ्यातनं संपवायच्या मार्गाने जर आपण काम केलं असतं, कचरा नसता कमी करण्याच्या बाबतीत किंवा ते डम्पिंग करण्याच्या वेळी त्याच्यावर प्रक्रिया केली असती तर कदाचित आपल्याला आज आरोप करण्याची वेळ आली नसती. हे कदाचित त्यांच्यात हे असतं, म्हणून मी पण मला पण आनंद वाटतो तिथे आरोप केला नाही, ती चिडचिड बाहेर येते त्यांची. असे दादा, आरोपावर ना मला आठवलं की काल आम्ही एक व्हिडिओ पाहिला, त्यात खासदार अमोल कोल्हे साहेब असे बोलले की भोसरीतील कोणीतरी नामवंत माणूस आहे, प्रतिष्ठित व्यक्ती आहे, ज्याचा लंडनमध्ये 200 कोटीचं हॉटेल आहे बाबा. तर ते काय खरं आहे का? त्यात तुम्हाला काय वाटतं? असेल तर अभिमानच आहे आम्हाला कुणाचा असेल. आमच्या भोसरीतला कुठलाही नागरिक जर लंडन मध्ये जाऊन एवढा मोठा होतोय तर मला अभिमानच असला पाहिजे. लंडन मध्ये जर 200 कोटीचं कोण हॉटेल टाकत होतं आमच्या भोसरीतला तर मला अभिमानच आहे. पाहिजे. पण त्यांचा बोलण्याचा कल तुमच्याकडे होता की ती व्यक्ती तुम्ही बाबा असं त्यांना म्हणायचं होतं. तसं मला काय कानावर नाही आलंय की त्यांनी माझं नाव घेतलं किंवा नाही, पण डॉक्टर साहेबांनी जर तसा असेल त्यांचा हे खासदार साहेबांचा की महेश लांडगेकडे, मी ते ऐकलं नाही, तुमच्यामुळे बोलतोय. जर ज्याला कुणाला वाटतंय की बाबा महेश लांडगेचा असं आहे, मी आज तुमच्या माध्यमातून सांगतो, त्यांनी जर तशा प्रकारचे पुरावे दिले तर आता जरी माझं लेटर पॅड तुम्ही आणलं तर मी सही देऊन राजीनामा आता तुमच्याकडे देऊन टाकतो. परत राजकारणात दिसणार नाही, राजकारणात दिसणार नाही मी परत. आपल्याला ती सवय नाही ताकाला जायची ना गाडगाला पाहिजे. आपण एकदम क्लिअर माणूस आहे. आणि भोसरी मधला नागरिक जर तिथं जाऊन करत असेल त्यात काय वाईट आहे? त्यात काय वाईट आहे? तो जो व्यवसाय करतो तिथे जाऊन, तर मी आता तुमच्या माध्यमातून सांगतो ना, लिहून देतो मी लगेच राजकारणातनं निवृत्ती. असं काय असेल लंडन मध्ये महेश लांडगेचं तर त्याच क्षणी राजीनामा, त्याच क्षणी राजकारणातनं निवृत्ती. पण आरोप करणाऱ्यांनी सुद्धा मग काय तर त्याची जबाबदारी घेतली पाहिजे. जर हे खोटे आरोप असतील त्यांनी राजकारण सोडावं. त्यांनी पण काय, माझं इच्छा नाही त्यांनी राजकारण सोडावं, डॉक्टरांनी सोडावं किंवा अजून कोणी सोडावं. पण मग इथून पुढे सुद्धा आरोप करताना थोडस जरा सावधपणे करावे. काय अभ्यास नाही, म्हणजे त्याला काय तर तथ्य असलं पाहिजे. एक तर खोटं कुणाशी खोटं कुणाचा प्रचार करताना, मी लोकसभेमध्ये प्रचार केला, आम्हाला महायुतीचे उमेदवार होते, मी प्रचार केला, पण मी कधी आरोप केले नाही कुठल्या समोरच्या उमेदवारावर. माझ्या पक्षाचे विचार मांडले, माझ्या महायुतीचे विचार मांडले, माझ्या नेत्यांचे विचार मांडले. मला ती सवयच नाही. मग अशी सांगितलं तुम्हाला, मी एखाद्याकडे आरोप करत असताना त्या आरोपावरनं लोक मला निवडून देतील या मानसिकतेत मी नाहीये. मी काम करून, लोकांच्या मध्ये जाऊन, लोकांमध्ये भेटून, लोकांचे संवाद करून, लोकांच्या समस्या जाणून घेऊन मी काम करणार माणूस आहे. मी जर आरोप करून काय उपयोग झाला? म्हणजे त्या लोकांची दिशाभूल करायची त्या आरोपाच्या माध्यमातून, लोकांचं खोटं नेरेटिव्ह करायचं, त्यातला आपल्याला संबंधच नाही. म्हणून मी तुम्हाला स्पष्ट सांगितलंय की समोरच्यांनी राजीनामा द्यायचं का नाही द्यायचं ते त्यांच्यापाशी, ज्यांनी माझे आरोप केले असेल. जर माझ्यावर केले असतील तर बोलतो मी. आणि जर समजा माझे आरोप सिद्ध केले त्यांनी, लंडन मधलं काय ते असं आहे ते, त्यांनी काय मी ऐकलं नाही, त्यांनी माझं नाव घेतलं का नाही ते मला माहिती नाही. आता तुम्ही मला विचारताय म्हणून त्यांचा माझ्याकडे रोग आहे का नाही, मी त्यांचं काहीच ऐकलं नाही. आणि तुम्हाला प्रत्येक वेळ सांगतो की मी शक्यतो ठराविक लोकांचीच भाषणं ऐकतो, जी दिशा देणारी भाषणं असतात. बरोबर. समाजाला, नागरिकांना, राज्याला, गावाला, आपल्या सगळ्या भारताला, देशाला दिशा देणारी भाषणं असतात ती मी ऐकतो. त्यामुळं माझ्याबद्दल कोणी आरोप केलेला असेल तरी मी त्याकडे लक्ष देत नाही. दादा, जसं एक डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरचं कौतुक करत नाही, तसं एक राजकारणी दुसऱ्या राजकारणीचं कौतुक करत नाही. तरी ॲज अ माणूस म्हणून तुमच्याशी कोणते मित्र आहेत का जे कदाचित दुसऱ्या पक्षात असतील पण तरी त्यांचं काम तुम्हाला आवडतं? असा तो प्रत्येक लोकप्रतिनिधी जो
वेगळ्या विचारधारेत वेगळ्या पक्षात काम करतो, जो लोकांची सेवा करतो, लोकांच्यासाठी झटतो, त्याचे जे पद आहे, त्याला जी दिलेली जबाबदारी आहे, ते सर्वस्वी त्या लोकांसाठी, नागरिकांसाठी, मतदारांसाठी करतो. तो प्रत्येक नेता मला आवडतो. मी असं एकाचं नाव विरोधातलं घेऊन त्या बाकीचे म्हणजे बघायसारखंच, मला कुठलं पण तुम्हाला ओपनर पाठवलं क्रिकेटला, वन डेच्या मॅचला ओपनर पाठवलं, तुमची जबाबदारी काय आहे? तुम्ही त्या लेवलनी खेळलं पाहिजे. समजा 5-6 विकेट गेले आणि तुम्हाला विकेट टिकवायची असेल तर तुम्ही त्या याने खेळलं पाहिजे. आवडतो म्हणून त्याचा दिसायला चांगला आहे किंवा तसला आपल्याकडे आवडण्याचा भाग नाही. ज्या जबाबदारी होती त्या जबाबदारीवर त्याने प्रामाणिक काम केलं, जो पण व्यक्ती असतो ना, तो मला आवडतो. बरोबर. आणि तीच एक आवड काय असते तेव्हा एक्झॅक्टली लोकांना. आता शेवटी तुम्ही पाहताय राजकारणामध्ये, एखादं माझं काम आवडत जरी असेल कुणाला, माझं काम जरी आवडत असेल कुणाला, मी माझ्याबद्दल, तर ते माझ्या कामाचं मी जे केलेलं काम आहे, आता तुम्हाला सांगतो, 460 कोटी रुपये या पिंपरी चिंचवड शहरातल्या भोसरी मतदारसंघातल्या लोकांचे शास्तीकराच्या माध्यमातून माझ्याकडनं माफ झाले. आता माफ झाले, 460 कोटी रुपये माफ झाले. ते 460 कोटी माफ झालेल्या लोकांची, जेवढ्या लोकांची माफ झाले, त्यात मग स्थानिक आहेत, भूमिपुत्र आहेत किंवा वेगवेगळे आहेत, त्यात माझ्या विरोधात काम करणाऱ्या विचारधारेतले जो लोक आहेत, माझ्या विरोधात काम करणाऱ्या लोकांची सुद्धा, त्यांची सुद्धा असतील काही नातेवाईकांचे. आता ती काम झाल्यामुळं सगळ्यांचाच फायदा झाला. त्याचं मी असं म्हटलं नाही की फक्त मला मतदान करणाऱ्या लोकांचं माफ करा किंवा माझ्या पक्षाचे लोक आहेत त्यांनाच माफ करा, असं मी नाही केलं. मी करताना काय केलंय, म्हणजे तो 460 कोटी रुपये जो माफ झाला माझ्या मतदारसंघातला, त्याच्यामध्ये विशिष्ट एका जाती धर्माचा न झालेला, सगळ्यांचा झाला. विशिष्ट एका पक्षाचा न झालेला, तो सगळ्यांचा झालाय. आता माझ्या विरोधात जेवढे लोक फिरतायत ते कदाचित त्यांचा पण झाला असेल, त्यांना ती कंत आहे की बाबा हे बरोबर. तसं माझं मत त्यांनी अप्रिशिएट केलं पाहिजे, त्यांनी स्वीकारलं पाहिजे, बाबा हे खरंच चांगलं काम आहे, मोठं मन पाहिजे. हा, मी पण जसं समजा का त्यांनी चांगलं काम केलं तर मी स्वीकारतो ना. मी तुम्हाला म्हटलं की मागं पण मला एकाने प्रश्न विचारला, पुन्हा नाशिक रोडच्या संदर्भामध्ये आता जो कॉरिडॉर झाला त्याच्यात तुमचं काय मत आहे? मी म्हणलं, याच्यात आजी माजी खासदार सगळे लोकप्रतिनिधी ज्यांनी प्रयत्न केले त्या सगळ्यांच्या कामाला यश आलंय. आणि त्याचा फायदा असा आहे, या रोडून जाणारा माणूस फक्त भारतीय जनता पार्टीचा नाही, या रोडून जाणारा महायुतीचा नाही, महाविकास आघाडीचा नाही, इथून जाणारा सर्वसामान्य माणूस, उद्योजक असेल, बिझनेसमॅन असेल, काय असेल तिथं, शेतकरी असेल, कामगार असेल, त्या सगळ्यांना याचा फायदा झाला. आणि म्हणून मी सगळ्यांचं कौतुक केलं. मी काय विशेष फक्त एक नाव घेतलं, ते म्हणजे आदरणीय गडकरी साहेबांचं, ज्यांच्या माध्यमातून हे झालं. मग ती मी स्वीकारलं बाबा. त्याच्यासाठी मी असं म्हटलं नाही की फक्त त्याच्यावरून भारतीय जनता पार्टीचे लोक गेले पाहिजे. सरकार भारतीय जनता पार्टीचे केंद्रात, पंतप्रधान भारतीय जनता पार्टीचे, मंत्री ज्यांनी केलं आदरणीय गडकरी साहेब हे भारतीय जनता पार्टीचे. हे बा, ज्या व्यक्तीसाठी योगदान, ज्या गोष्टी घटनेसाठी योगदान देतो, ज्या कामासाठी, ज्या प्रकल्पासाठी त्याचं योगदान नाकारता येत नाही आपल्याला. म्हणून मी मागं सुद्धा मठाला मला वाटतं ज्या दिवशी हा डिक्लेअर झाला त्या दिवशी पण मी माझं स्टेटमेंट हे दिलं की याच्यासाठी आजी माजी खासदार, या परिसरात लोकप्रतिनिधी, सगळ्या पक्षाचे, त्या सगळ्यांचं योगदान आहे. समाधान या गोष्टीचं माना की तो प्रश्न सुटला. तसंच मी सांगतो, जो व्यक्ती ज्या जबाबदार पदावर आहे त्या जबाबदारीचे काम त्या जबाबदारीने करतोय का, तो मला आवडतो. वा वा. तर दादा, आतापर्यंत तुम्ही बरेच इंटरव्ह्यू दिले असतील किंवा बरेच पॉडकास्ट दिले असतील, पण आमचा पॉडकास्ट नवसाचा पॉडकास्ट आहे. हा चिराग आहे, याला घासल्यानंतर तुम्हाला 3 संधी मिळतील. तर त्या 3 संधीचा उपयोग तुम्ही असा करू शकता की कोणताही प्रोजेक्ट असेल, तुमचं काहीतरी विजन असेल, स्वप्न असेल, ते आत्ताच्या आता सँक्शन होऊन जाईल आणि ते म्हणजे उद्यापर्यंत आपण कामाला लागून जाऊ शकतो. तर तुमचं काय जे स्वप्न असेल ते तुम्ही सांगू शकता. एकदा घासा आणि एकदा बोलून द्या. हा, एका वेळेस एकच घासा. सांगा.
सगळ्यात पहिला म्हणजे रेड झोन निघू दे, लगेच उद्या. हा म्हणजे माझ्या रेड झोन मध्ये राहणारे माझे भूमिपुत्र ज्या लोकांनी गुंठा अर्धा गुंठा घेतलाय ते सगळे हे झाले पाहिजे. दुसरं म्हणजे दुसरं घासा परत घासायचं. दुसरं म्हणजे मी आजपर्यंत कुणाचंच म्हणजे नुकसान केलेलं नाही आणि परत हीच बुद्धी माझ्याकडं कायम राहू दे. वा कुणाचंच माझ्याकडनं नुकसान होऊ नये, वा माझ्या विरोधकांचं सुद्धा नाही. नाही आता प्रतिसाद तिसऱ्यांदा शेवटचं वेळेस म्हणजे आत्ताच्या या घडीपासनं माझ्या शहरात राहणाऱ्या नागरिकांच्या ज्या पण काही मनातल्या इच्छा अपेक्षा असतील, शहराबद्दल असतील, लोकप्रतिनिधींकडून असतील, त्यांच्या मुलांकडनं असतील, मुलींकडनं असतील, त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांकडनं असतील, त्यांच्या नातेवाईक, त्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे. वा 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 3 झाले. घ्या घ्या. खूप म्हणजे तुम्ही तुमच्या इच्छाने तुम्ही लोकांसाठीच शेवटपर्यंत तिघं ज्या विश तुम्हाला मिळाल्या त्या तुम्ही स्वतःसाठी नाही लोकांसाठीच तुम्ही मागितल्या. त्याबद्दल खरंच मला खरंच भारी वाटतं. तर तुम्हाला इथं येऊन कसं वाटलं? बरे वाटलं, चांगलं वाटलं. हो ना, तुला माझ्या कसं वाटलं? एकदम वाटतं मित्रासारखं वाटलं मला बेसिकली. आधी दादा होते, आता मी मित्रासारखाच सगळ्यांबरोबर मित्रासारखाच तसंच राहतो. म्हणून मी सांगितलं की मी माझा पॅटर्न जो आहे ना तो बदलून टाकलाय. ज्याला कुणाला लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचे ना त्यांनी मित्र म्हणूनच काम केलं पाहिजे. हो नाही खरंच तुम्ही इतक्या बिझी शेड्यूल मधून आम्हाला टाइम दिला आणि आमचे उलट सुलट प्रश्नांना तुम्ही चांगली उत्तरं दिली त्याबद्दल खूप खूप तुमचे आभार. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.